मागचा व्लॉग बघितला नसेल तर एकदा नक्की बघा। त्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं साईबाबा मंदिर आणि आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या थोरल्या पादुका। हे मंदिर साईबाबा मंदिराच्या अगदी समोरच नवीन बनवलेलं आहे। बांधकाम नवीन असल्यामुळं खूप छान वाटतं बघायला। परिसर सध्या खूप स्वच्छ आहे। नवीन असल्यामुळं सध्या जास्त लोकांना माहिती नाही आहे ओपन झाले की नाही, पण मंदिर ओपन झालेलं आहे। दर्शनासाठी तुम्ही आतमध्ये जाऊ शकता। इतकं छान स्वच्छ सुंदर बनवलं, छान छान झाडे लावलेली आहेत। आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची खूप मोठी मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याच बाजूला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण ठेवलेली आहे आणि आतमध्ये बसायला पण आहे। आतमध्ये गेल्यावरती शांत वाटतं। प्रशस्त असा परिसर आहे आतमध्ये पण भरपूर मोठा। छान असं बांधकाम केलेलं आहे। बऱ्यापैकी काम चालू आहे। बेसमेंटला अजून कन्स्ट्रक्शनचं काम सुरूच आहे। वरती जे डेकोरेशन केलं ते पण खूप छान केलेले। मूर्ती तर इतक्या मनमोहक वाटतात। छान असं दर्शन घेतलं। बराच वेळ आम्ही तिथं बसलो होतो। खूप मस्त वाटत होतं। बाहेरचा नजारा तर अजूनच छान वाटत होता। एकदम मोकळं आणि तिथे त्यांनी असे वारकरी संप्रदायाचे जे पुतळे उभे केले ते तर इतके छान दिसत होते। खूप मोठे मोठे आहेत ते। छान परिसर आहे, शांत आहे, खूप मस्त वाटलं। आम्ही बराच वेळ बसलो। तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा, एकदा बघून या, तुम्हाला पण खूप छान वाटेल। बाय बाय।